हॅलो स्टुडंट, आज आपण ॲडजस्टमेंट नंबर 8 शिकणार आहोत. तर आजची ॲडजस्टमेंट नंबर 8 काय आहे? तर ॲडजस्टमेंट नंबर 8 आहे इंटरेस्ट ड्यू ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ड्यू ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. तर ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे जी आपल्याला प्रॉब्लेममध्ये विचारली जाते. आता यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे? तर आपण केलेली गुंतवणूक आहे. मग ही गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारे आपण बिझनेसच्या नावाने करत असतो. इन्व्हेस्टमेंट आपल्या बिझनेससाठी काय आहे? तर इन्व्हेस्टमेंट ही आपल्या बिझनेससाठी ॲसेट आहे. काय आहे? ॲसेट आहे. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट हे अकाउंट ज्यावेळेस ट्रायल बॅलन्समध्ये येतं तर या ट्रायल बॅलन्सवरनं हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला रेकॉर्ड करत असतो. हे तर तुम्हाला माहिती आहे. ओके. मग आता या इन्व्हेस्टमेंटवरती म्हणजे या ॲसेटवरती काय होतंय? इंटरेस्ट चार्ज होतोय. इंटरेस्ट चार्ज होतोय ॲसेटवरचा. ठीक आहे. दोन प्रकारचे इंटरेस्ट. एक इंटरेस्ट असतो लायबिलिटीवरती चार्ज होणारा आणि एक इंटरेस्ट असतो ॲसेटवरती चार्ज होणारा. लायबिलिटीवर चार्ज होणारा जो इंटरेस्ट असतो तो असतो एक्सपेन्सेस आणि ॲसेटवरती जो इंटरेस्ट चार्ज होतो तो इंटरेस्ट असतो इन्कम. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा आपण ते लिहूनच घेऊया. इथे आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी इंटरेस्ट महत्त्वाचा आहे म्हणजे आपलं कन्फ्युजन या टॉपिकमध्ये होणार नाही. जेव्हा इंटरेस्ट हा लायबिलिटीवर चार्ज केला जाईल तर तो इंटरेस्ट आपल्या बिझनेससाठी एक्सपेन्सेस म्हणून काम करेल. तो एक्सपेन्सेस असेल. आणि जेव्हा इंटरेस्ट हा ॲसेटवरती काम करेल किंवा ॲसेटवरती इंटरेस्ट चार्ज केला जाईल त्यावेळेस तो आपल्या बिझनेसचा इन्कम म्हणून काम करत असतो. इन्कम. आता कोणता इन्कम आणि कोणता एक्सपेन्सेस? तर हा इनडायरेक्ट प्रकारचा एक्सपेन्सेस असेल आणि हा इनडायरेक्ट प्रकारचा इन्कम असणार आहे. इनडायरेक्ट. ही डायग्राम व्यवस्थित इंटरेस्टसाठी लक्षात ठेवा. म्हणजे काल आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं का बँक लोनवरती इंटरेस्ट, कॅपिटलवरचा इंटरेस्ट. बँक लोन इज अ लायबिलिटी, कॅपिटल इज अ लायबिलिटी. त्या लायबिलिटीवर जो इंटरेस्ट होता तो होता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणून त्यांचा इफेक्ट आपण प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला लिहिला इनडायरेक्ट एक्सपेन्स असल्यामुळे. ठीक आहे. तसा आता ॲसेटवर जर इंटरेस्ट आला तर त्या ॲसेटचा इंटरेस्ट हा आपल्या बिझनेससाठी इनडायरेक्ट इन्कम म्हणून काम करणार असेल आणि यांचे जे इफेक्ट जाणार आहे इंटरेस्टचे हे इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. तर याचा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. बस तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता आपल्या ॲडजस्टमेंटकडे येऊया आपण. इंटरेस्ट ड्यू ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपल्या बिझनेसची ॲसेट आहे. मग या ॲसेटवर जर इंटरेस्ट असेल तर तो इंटरेस्ट आपल्या बिझनेससाठी काय असणार आहे? इनडायरेक्ट इन्कम असेल. आणि जर तो इनडायरेक्ट इन्कम असेल तर त्याचा इफेक्ट कुठे जाणार आहे? प्रॉफिट आणि लॉसच्या क्रेडिटला. म्हणजे इथेच आपल्याला पहिला जो इफेक्ट आहे इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंटचा हा आपल्याला या डायग्रामवरनं लक्षात येणार आहे. ठीक आहे. आपण इंटरेस्ट ड्यू ऑन इन्व्हेस्टमेंट याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉसच्या क्रेडिटला लिहूया. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पहिला इफेक्ट या ठिकाणी मिळालेला आहे. आता बघा दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट काय? तर ज्या ॲसेटवरती आपण इंटरेस्ट चार्ज केला ती ॲसेट आपण कुठे लिहिली आहे? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. बरोबर.
मग त्यावरती जो इंटरेस्ट चार्ज होणार आहे हा इंटरेस्ट प्लस होईल का मायनस होईल, ऍड होईल का लेस होईल. तर परत एक गोष्ट लक्षात ठेवा, लायबिलिटीवरचा इंटरेस्ट असेल किंवा ऍसेटवरचा इंटरेस्ट असेल तर दोन्ही इंटरेस्ट त्या पर्टिक्युलर अकाउंटमध्ये, म्हणजे बँक लोन असेल तर बँक लोन मध्ये, इन्व्हेस्टमेंट असेल तर इन्व्हेस्टमेंट मध्ये काय करायचं आहे आपल्याला, तो ऍडच करायचा आहे. ऍड. कारण इंटरेस्टमुळे जी टोटल अमाऊंट आहे ती टोटल अमाऊंट काय होते, इन्क्रीज होत असते. ठीक आहे. मग आपण जो आधीच्या लेक्चरमध्ये आपण बँक लोन मध्ये पाहिलं, बँक लोन मध्ये आपण लायबिलिटी साइडला इंटरेस्ट ऑन बँक लोन काय केलं आहे, ऍड केलं आहे. ठीक आहे. तर ही पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला सगळे इफेक्ट इथे या ठिकाणी दाखवणार आहे. ओके. तर बघा, मग इन्व्हेस्टमेंट जर आपण ऍसेटला लिहिणार असेल तर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय करून लिहायचं आहे, ऍड करून लिहायचं आहे. कुठे, तर मी इथे ऍड टू पर्टिक्युलर अकाउंट असं लिहितो. पर्टिक्युलर अकाउंट इन बॅलन्स शीट. इन बॅलन्स शीट, कारण हा इफेक्ट जाणार आहे आपला बॅलन्स शीटला. इथे सुद्धा तसंच ऍड टू पर्टिक्युलर अकाउंट इन बॅलन्स शीट. बॅलन्स शीट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. मग आता या फॉर्मॅटनुसार इन्व्हेस्टमेंट आपण लिहिणार आहोत ऍसेटला, तर आपल्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट सुद्धा बॅलन्स शीटच्या ऍसेटला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करून लिहावं लागेल. ठीक आहे. मग मी पहिले इथे समजण्यासाठी इन्व्हेस्टमेंट अकाउंट घेतो, इन्व्हेस्टमेंट, आणि त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण प्लस करून इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असा अकाउंट या ठिकाणी आपण घेऊया. ओके. तर या पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा कुठली ऍसेट असू द्या, त्या ऍसेट वरती जर आपल्याला इंटरेस्ट दिला असेल तर त्या इंटरेस्टचे हे दोन इफेक्ट आपल्याला पास करायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला ऍड करून लिहायचा आहे. ठीक आहे. तर बघा, हा आहे आपला पहिला इफेक्ट आणि हा आहे दुसरा इफेक्ट. सेम इथे पण हा आहे पहिला इफेक्ट आणि हा आहे दुसरा इफेक्ट. तर असे हे इफेक्ट आपल्याला इथे पास करायचे आहेत. ठीक आहे. ऍडजस्टमेंट लक्षात आली, तिचे इफेक्ट लक्षात आले. ओके. नोट करून घ्या. आता आपण पुढची ऍडजस्टमेंट पाहूया. ऍडजस्टमेंट नंबर 9. तर ऍडजस्टमेंट नंबर 9 जी आहे ती पण खूप महत्वाची आहे. ऍडजस्टमेंट नंबर 9, इंटरेस्ट ऑन लोन गिवन. लोन गिवन ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे. काय दिलंय, लोन आहे. लोन मध्ये दोन प्रकार, एक लोन आपण घेतो आणि दुसरं लोन आपण देतो. बरोबर. जे लोन आपण घेतलेलं असतं ते आपल्यासाठी असतं लायबिलिटी, आणि जर लोन आपण दिलं असेल तर ते आपल्यासाठी असतं ऍसेट. फरक लक्षात ठेवा. लोन दोन प्रकारे देवाणघेवाण केली जाते लोनची. एक लोन असतं टेकन, आपण घेतलेलं, आणि दुसरं लोन असतं गिवन, आपण दिलेलं. जे लोन आपण टेकन केलेलं असतं ही आपल्या बिझनेसची लायबिलिटी असते. ही बिझनेसची लायबिलिटी असते. तर जे लोन आपण गिवन असतं, दिलेलं असतं, ते लोन आपल्या बिझनेसची ऍसेट असते. काय असते,
ऍसेट असते. आता म्हणाल कसं सर, तर बघा लोन टेकन, आपण लोन घेतलं तर त्या लोनची आपल्याला परतफेड करायची आहे, म्हणजे लोनच्या अगेन्स्ट मध्ये कॅश आपल्या बिझनेस मधून जाणार आहे. ओके, कॅश गेली म्हणजे इट इज अ लायबिलिटी. लोन गिवन, लोन आपण दुसऱ्याला दिलं, आणि लोन जर दिलं तर ज्याला आपण लोन दिलंय तो काय करणार आहे, तो रिस्पॉन्सिबल पर्सन असणार आहे की त्याने आपले पैसे आपल्याला परत द्यावे. बरोबर आहे, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये दिलेल्या लोनचे पैसे परत येणार आहेत. कॅश कम्स इन, आणि कॅश आपल्याकडे जर येणार असेल किंवा येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इन्कम म्हणत असतो. काय म्हणत असतो, इन्कम. पण ही आलेली नाही, ही येणार आहे, आणि जी कॅश आपल्याकडे येणार आहे तिला आपण म्हणतो ऍसेट. काय म्हणत असतो, ऍसेट. सो लोन गिवन ही आपल्या बिझनेसची ऍसेट आहे, तर लोन टेकन ही आपल्या बिझनेसची लायबिलिटी आहे. लोन टेकन वरती जो इंटरेस्ट चार्ज होणार आहे, हा इंटरेस्ट आपण कुठे लिहितो, बँक लोन वरती आपण बघितलं आहे इंटरेस्ट, आणि याच्यावर सुद्धा काय चार्ज करायचं आपल्याला, इंटरेस्ट. हे दोघंही इंटरेस्ट कसे असणार आहे, तर हे दोघंही इंटरेस्ट इनडायरेक्ट प्रकारचे असणार आहे. इनडायरेक्ट, यांचा गुडशी कुठलाही संबंध नाही आहे, इनडायरेक्ट इंटरेस्ट असणार आहे. लोन टेकन वरचा इंटरेस्ट आपल्या बिझनेससाठी एक्सपेन्सेस म्हणून काम करणार आहे. काय आहे, एक्सपेन्सेस. कुठला, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि लोन टेकन याच्या आधीची जी ऍडजस्टमेंट नंबर 8 मध्ये आपण पाहिलं, कुठल्याही ऍसेट वरती जर इंटरेस्ट चार्ज होत असेल तर तो इंटरेस्ट आपल्या बिझनेसचा काय असणार आहे, इन्कम असणार आहे. लोन गिवन ही जर बिझनेसची ऍसेट असेल तर त्या ऍसेटवर जो इंटरेस्ट चार्ज होणार आहे तो इंटरेस्ट काय असणार आहे, इन्कम. काय असेल, इन्कम. आणि कोणता इन्कम, तर हा इनडायरेक्ट इन्कम असणार आहे, इनडायरेक्ट इन्कम. ठीक आहे. मग आता जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल हा, तर हा कुठे लिहितो आपण, प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि इनडायरेक्ट इन्कम कुठे लिहितो आपण, प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे. तर हा आपल्याला या ठिकाणी पहिला इफेक्ट मिळालेला आहे. दिस इज द फर्स्ट इफेक्ट. ओके. मग आता हा पहिला इफेक्ट आपण या ठिकाणी पास करूया. इंटरेस्ट ऑन लोन टेकन, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. ओके. आता 8वी ऍडजस्टमेंटच बघा तुम्ही, याच्या पुढचा पार्ट काय होता, का कोणताही इंटरेस्ट असेल तर तो इंटरेस्ट त्या पर्टिक्युलर अकाउंट मध्ये काय होत असतो, नेहमीच ऍड होत असतो, तो कधीच लेस होत नाही. मग हा जो इंटरेस्ट आहे, हा इंटरेस्ट काय करतोय आपण, तर ऍड टू पर्टिक्युलर अकाउंट ऑन लायबिलिटी साइड. आपण लायबिलिटी साइडला त्या पर्टिक्युलर अकाउंट मध्ये काय करतोय, ऍड करून लिहितो. तसाच हा इंटरेस्ट सुद्धा आपल्याला त्या पर्टिक्युलर अकाउंट मध्ये ऍड करायचा आहे. ऍड टू पर्टिक्युलर अकाउंट ऑन ऍसेट साइड. दिस इज द इफेक्ट नंबर 2. आता बघा, ऍडजस्टमेंट नंबर 8 आणि ऍडजस्टमेंट नंबर 9 दोघांचेही इफेक्ट्स कसे आहेत, सेम टू सेम आहेत. ओके. मग आता आपण याचा दुसरा इफेक्ट पास करणार आहोत त्या पर्टिक्युलर अकाउंट मध्ये. म्हणजे इथं पर्टिक्युलर अकाउंट काय येणार आहे, तर पर्टिक्युलर अकाउंट आहे लोन गिवन. आणि त्या लोनवर चार्ज होणारा इंटरेस्ट आपल्याला करायचा आहे ऍड इंटरेस्ट ऑन लोन गिवन. ऍड इंटरेस्ट ऑन लोन गिवन. ओके. तर अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट नंबर 9 इंटरेस्ट ऑन लोन गिवनचे 2 इफेक्ट पास केले. पहिला इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला त्या पर्टिक्युलर अकाउंट मध्ये ऍड करून आपल्याला लिहायचा आहे.
दॅट्स इट. ठीक आहे, नोट करून घ्या. आता पुढची ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया आणि तिचे इफेक्टही समजून घेऊया. पुढची ऍडजस्टमेंट नंबर आहे 10. ऍडजस्टमेंट नंबर आहे 10. आता ही ऍडजस्टमेंट नंबर 10 काय आहे, तर ऍडजस्टमेंट नंबर 10 खूप महत्वाची आहे. खूप महत्वाची ऍडजस्टमेंट आहे 10. कारण ही ऍडजस्टमेंट एका वेळेला 2 इफेक्टही देऊ शकते आणि ती एका वेळेला 3 इफेक्ट सुद्धा देऊ शकते. ठीक आहे, तर काय ऍडजस्टमेंट आहे, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड, insured goods destroyed, insured goods destroyed by fire, comma damage, ते डॅमेज झाले असतील, or stolen, चोरीला गेले असतील. इन्शुअर्ड गुड्स म्हणजे गुड्स जे आहेत बिझनेसमध्ये, तर बिझनेसमधल्या गुड्सचा आपल्याला इन्शुरन्स काढायचा असतो आणि जर त्या गुड्सचा इन्शुरन्स काढलेला असेल आणि असे इन्शुअर्ड काढलेले गुड्स जर फायरने डिस्ट्रॉयड होत असतील किंवा जळाले असतील, डॅमेज झाले असतील किंवा ते स्टोलन झाले असतील, तर अशा प्रकारची ऍडजस्टमेंट जर आपल्याला आली तर तिचे इफेक्ट आपण कसे सोडवायचे आहेत. स्टोलन and insurance claim receivable, insurance claim receivable. इन्शुरन्स काढलेला आहे आणि जर इन्शुरन्स काढलेला असेल तर त्या गुड्सचा आपल्याला काय होणार आहे, इन्शुरन्स कंपनीकडनं इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला गुड्स डिस्ट्रॉयड झाल्याचं दिसतंय, तर त्या गुड्सच्या अगेन्स्टमध्ये तेवढे गुड्स लॉस झाल्याचं पण दिसतं. म्हणजे तेवढ्या गुड्सच्या अमाऊंटचा आपल्याला काय होतंय, लॉस पण होतोय आणि इन्शुरन्स कंपनीकडनं जो इन्शुरन्स आपण काढलेला आहे तो इन्शुरन्स सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आता हे ऍडजस्टमेंट एकदम क्लिअर करू आपण. मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते बघा. एक्झाम्पल आहे, समजा गुड्सची टोटल व्हॅल्यू आहे आपल्याकडे बिझनेसमध्ये, टोटल गुड्स आहे 10,000 रुपीजचे. 10,000 ज्यांच्यावरती आपण काय केलं आहे, यांच्यावरती आपण इन्शुरन्स क्लेम केलेला आहे, यावरती इन्शुरन्स काढलेला आहे. म्हणजे इन्शुअर्ड गुड्स जे आहेत, इन्शुअर्ड ते इन्शुरन्स गुड्स आहेत 10,000 रुपीजचे. पैकी समजा 8,000 रुपयाचे हेच गुड्स, हे टोटल गुड्स काय करतोय मी, हे टोटल गुड्स आता काय झाले आहे, डिस्ट्रॉयड बाय फायर झाले आहे. डिस्ट्रॉयड बाय फायर. हे 10,000 रुपीजचे गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर झाले. फायरमुळे हे गुड्स काय झाले आहेत, डिस्ट्रॉयड झाले आहेत. म्हणजे आता आपल्या बिझनेसमध्ये गुड्सचा एकूण लॉस किती आहे, 10,000 रुपीजचा आहे. किती आहे, 10,000 रुपीजचा. पण आपण या गुड्सवरती इन्शुरन्स काढलेला आहे. मग आता इन्शुरन्स कंपनी काय करणार, तर कुठल्याही प्रकारची इन्शुरन्स कंपनी असेल तर ती इन्शुरन्स कंपनी आपल्याला 70 to 80% क्लेम आपला ऍडमिट करून घेते. म्हणजे 10,000 असेल तर 10,000च्या 70 ते 80% अमाऊंट आपल्याला रिफंड मिळते आणि वरचा जो फरक राहील तो फरक आपला लॉस असणार आहे. ठीक आहे, मग आता इथे बघा आपले इन्शुअर्ड केलेले गुड्स आहे, गुड्स डिस्ट्रॉयड झाले टोटल 10,000 रुपीजचे. गुड डिस्ट्रॉयड झाले 10,000 रुपीजचे. इन्शुरन्स किती क्लेम केला आपण, इन्शुरन्स क्लेम कितीचा केला, 80%. मग 80% जर मी समजायला 8,000 रुपये असं देतोय, 8,000 रुपये आपण
इन्शुरन्स क्लेम म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला 8,000 रुपये मिळणार आहे. मग याच्यामध्ये आपला लॉस किती आहे, किती लॉस आहे तर 2,000 रुपये. 2,000 रुपये हा काय आपला नेट लॉस आहे, गुड्स मध्ये होणारा नेट लॉस आहे. तर हे तीन गोष्टी आपल्याला इथे समोर येताना दिसतात. आपल्या बिझनेस मधनं टोटल गुड्स डिस्ट्रॉय झाले 10,000 चे. इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला क्लेम मिळणार आहे 8,000 चा, म्हणजे 10,000पैकी 8,000 रुपये आपले रिफंड होणार आहे, आपल्याला मिळणार आहे. आपला लॉस 8,000 भरून निघणार आहे. तर 2,000 रुपये आपल्याला मिळणारच नाहीये. म्हणजे आपल्याला या डिस्ट्रॉय झालेल्या गुड्सच्या अगेन्स्ट मध्ये 2,000 रुपयाचा नेट लॉस होतो आहे. कशामुळे, नेट लॉस बाय फायर. नेट लॉस बाय फायर, गुड जळाल्यामुळे किंवा डॅमेज झाल्यामुळे किंवा स्टोलन झाल्यामुळे हा लॉस आपल्याला होतो आहे. तर अशी जर ऍडजस्टमेंट आपल्याला आली ज्यात गुड डिस्ट्रॉयड होत आहेत पण त्या गुड्सवरती इन्शुरन्स सुद्धा आहे, म्हणजे हे गुड्स इन्शुर्ड केलेले आहेत. जर असे इन्शुर्ड गुड्स डिस्ट्रॉय होत असतील तर आपल्याला हे तीन जे इफेक्ट दिसत आहेत समोर, या तीन इफेक्टचं रेकॉर्डिंग करायचं आहे. ओके, आता बघा इथे इफेक्ट काय आहे. तर हा पहिला इफेक्ट आहे आपला, हा दुसरा इफेक्ट आहे आणि हा तिसरा इफेक्ट आहे. हा पहिला जो इफेक्ट आहे गुड्स डिस्ट्रॉय, म्हणजे ऍक्च्युअली गुड्स मध्ये काय झालं आहे, लॉस. गुड्स मध्ये लॉस. गुड्स मध्ये लॉस म्हणजे काय, तर आपल्याकडे समजा 1,00,000 रुपयाचे गुड्स आपण परचेस केले होते. 1,00,000 रुपयाचे गुड्स परचेस केले होते आणि त्यातले 10,000 रुपयाचे गुड्स आपले काय झाले आहेत, डिस्ट्रॉय झाले आहेत. मग आता आपल्याकडे गुड्स किती आहेत, 90,000 चे, 90,000चे गुड्स आपल्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे गुड्सची क्वांटिटी आपल्याकडे डिस्ट्रॉय झाल्यामुळे कमी होते आहे. म्हणजे हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट डायरेक्टली गुड्स वरती परिणाम करणारा आहे. जर एखादा इफेक्ट गुड्सवर डायरेक्ट परिणाम करणारा असेल तर त्याचा इफेक्ट आपण डायरेक्ट कुठे लिहितो, ट्रेडिंग अकाउंटला लिहित असतो. कुठे लिहित असतो, ट्रेडिंग अकाउंटला. आता हे जे गुड्स आहे हे गुड्स येणार आहे का आपल्याकडे, डिस्ट्रॉय झाले म्हणजे येणार आहे का, तर नाही. गुड्स आपल्याकडनं गेले, आपल्या बिझनेस मधनं गुड्स आउट झाले. आणि ट्रेडिंग अकाउंट काय सांगतं आपल्याला, ट्रेडिंग अकाउंट म्हणतो तुमच्याकडे जर गुड्स आले तर ते गुड्स तुम्ही डेबिटला रेकॉर्ड करा, म्हणजे परचेस अकाउंट सारखं ते आपण ट्रेडिंगला लिहितो. तर गुड्स जर आपल्याकडनं गेले तर त्याची एंट्री आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करत असतो. म्हणजे सेल केला तर सेल म्हणजे गुड्स गेले त्याची एंट्री आपण क्रेडिटला करत असतो. मग हे जे गुड्स आहेत, गुड्स डिस्ट्रॉय 10,000, हे गुड्स काय झालेले आहेत, तर हे गुड्स आपल्याकडनं गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला या गुड्सचा इफेक्ट कुठे द्यायचा आहे, तर याचा इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे. बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, किंवा जे काही स्टोलन असेल स्टोलन, किंवा डॅमेज असेल तर डॅमेज, या नावाने आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला हा इफेक्ट पहिला पास करावा लागेल. क्लिअर एकदम, काय अडचण, ठीक. आता दुसरा इफेक्ट काय बघा, इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम आपल्याला गुड्स डॅमेज झाल्यामुळे हे 8,000 रुपीज मिळणार आहे. मिळाले का लगेच, म्हणजे एक इथे लगेच गुड्स जळाले लगेच इकडनं आपल्याला पैसे मिळाले असं होईल का, नाही. तर ही प्रोसेस फॉलो करावी लागेल. म्हणजे गुड्स जळाले, जे काही स्टोलन झाले, डॅमेज झाले, त्याचं FIR आपल्याला दाखल करावं लागेल, त्याची चौकशी होईल, म्हणजे ती जी प्रोसेस आहे. मग इन्शुरन्स कंपनीकडे आपल्याला क्लेम दाखल करावा लागेल, इन्शुरन्स कंपनी त्याची सत्यता पडताळेल आणि मग आपला क्लेम पास होऊ शकतो. म्हणजे ही एक मोठी प्रोसेस फॉलो होणार आहे. म्हणजे आपल्याला या इन्शुरन्स क्लेमचे जे पैसे आहेत ते मिळायचे बाकी आहेत. जे आपल्याला मिळायचं बाकी असतं त्याला आपण म्हणतो रिसिवेबल. काय म्हणतो असतो, रिसिवेबल. म्हणजे हा इन्शुरन्स क्लेम जो आहे हा क्लेम आपल्याला रिसिव्ड नाही झालेला, हा रिसिवेबल आहे. काय आहे हा, रिसिवेबल. आणि जे आपल्याला मिळायचं बाकी असतं ते काय असतं आपलं, इट इज अ इन्कम. काय असतं, इन्कम. पण इन्कम कधी होईल, जर ते आपल्याला लगेच मिळालेलं असेल तर. पण हे मिळालेलं नाही आहे, हे मिळणार आहे, मिळायचं बाकी आहे. आणि जे मिळायचं बाकी असतं त्याला आपण आपल्या बिझनेसची करंट ऍसेट असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, करंट ऍसेट. मग जर ही बिझनेसची करंट ऍसेट असेल तर याचा इफेक्ट कुठे जायला पाहिजे, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. कुठे जाणार आहे, बॅलन्स शीटच्या
ऍसेटला. तर मग दुसरा जो इफेक्ट जाणार आहे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायरचा, तर तो बॅलन्स शीटच्या ऍसेटला. इन्शुरन्स, त्याला नाव द्यायचं आहे इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल हे नाव देऊन आपण या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट पास करायचा आहे. ठीक आहे. आता तिसरा इफेक्ट काय बघा. तिसरा इफेक्ट असा आहे, नेट लॉस झालाय आपल्याला, म्हणजे 2000 रुपये या ठिकाणी आपल्याला मिळणारच नाहीये. इट इज अ लॉस. लॉस म्हणजे काय, तर लॉस हा आपल्या बिझनेसचा काय असतो, नेहमीच एक्सपेन्सेस असतो. काय असतो, हा एक्सपेन्सेस असतो. आणि हा एक्सपेन्सेस आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. कुठे लिहायचा आहे, प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. मग तो लिहिताना त्याला नाव द्यायचं आहे टू नेट लॉस बाय फायर. नेट लॉस बाय फायर किंवा स्टोलन किंवा डॅमेज. नेट लॉस बाय फायर. ओके. म्हणजे बघा आता 3 इफेक्ट आपण पास केले. पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. ही अमाऊंट कोणती येईल, तर ही अमाऊंट येणार आहे 10,000 ची. यामधील 10,000 ची. नेट लॉस बाय फायर इथली अमाऊंट कोणती येईल, तर दोघांचा डिफरन्स 2000. आणि इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल याची अमाऊंट किती येईल, जे इन्शुरन्स क्लेम आपल्याला मिळणार आहे 8,000 रुपीज, ती अमाऊंट या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ऍडजस्टमेंट नंबर 8, 9 आणि 10 समजून घेतलेले आहेत. ऍडजस्टमेंट नंबर 8 होती इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. ऍडजस्टमेंट नंबर 9 होती इंटरेस्ट ऑन लोन गिवन. आणि 10वी ऍडजस्टमेंट होती आपली इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर, आणि त्याच्यावरती इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल होता. हे एकत्र येतं. जर फक्त गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर जर आलं, बघा गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर जर आलं, तर इन्शुरन्सचा इफेक्ट इथून कॅन्सल होणार आहे, इन्शुरन्स येणार नाही. म्हणजे इथे गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर हा एक इफेक्ट येईल आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये काय होणार आहे, आपल्याला लॉस होणार आहे. म्हणजे त्यावेळेस हा इफेक्ट आपला कॅन्सल होणार आहे ऑटोमॅटिकली, इन्शुरन्स नसेल तर. ती ऍडजस्टमेंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयाच. तर आता तुम्ही या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट नोट करून घ्या.